सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सामाजिक कार्यासाठी उत्तम आहे. तुम्ही आज लोकांमध्ये लोकप्रिय व्हाल आणि तुमचे मित्र देखील वाढतील. प्रॉपर्टी किंवा रिअल इस्टेटच्या कामातनं तुम्हाला फायदा होईल. मात्र आज संध्याकाळी तुमच्या आईला थोडासा हार्टचा त्रास जाणवू शकतो, ज्यामुळे तुम्हाला थोडीशी चिंता वाटेल. परंतु काळजी करू नका, रात्रीपर्यंत सर्व काही ठीक होईल. वडिलांच्या आशीर्वादानं तुम्हाला आज सरकारी मान सन्मान मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी जर तुम्ही नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी काही शत्रू तुमचे निर्माण होतील. ते तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही हुशार असल्यानं त्यांना सहज हरवू शकाल. भागीदारीमध्ये व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. मुलांच्या लग्नाशी संबंधित एखादी समस्या आज सुटू शकते, ज्यामध्ये तुमच्या जीवनसाथीदाराची तुम्हाला संपूर्ण साथ मिळेल. तुमचं प्रेमजीवन आज आनंदी राहील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या आईवडिलांना एखाद्या धार्मिक स्थळी फिरायला घेऊन जाण्याचा विचार करू शकता. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू आणि गरीब लोकांना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी पैशांच्या बाबतीत आजचा दिवस हा शुभ आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते आज परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज काही पैसे खर्च कराल. नोकरीमध्ये आज कोणालाही तुमच्या बोलण्यानं वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या वागण्यासोबतच तुमच्या खाण्यापिण्याकडेही तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या लहान भावंडांकडनं अनपेक्षितपणे सहकार्य मिळणार नाही. तुमच्या स्वभावावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, कारण कष्टानेच तुमचं काम यशस्वी होईल. आज तुमचे काही शत्रू हे अधिक प्रभावी होतील, परंतु ते त्यांच्या योजनांमध्ये यशस्वी होणार नाहीत. आज रात्री एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीसोबत तुमची चर्चा होऊ शकते. तुम्ही आज आनंदी व्यक्ती आहात, ज्यामुळे तुम्ही तुमच्याशी लोक जोडले जाण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आज तुमच्या मनामध्ये दान आणि पुण्याची भावना वाढीस लागेल. आज तुमच्या विश्वासावरती आधारित प्रयत्नांना यश मिळेल. जुनी रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे, परंतु तुम्हाला आळस मात्र सोडावा लागेल. व्यवसायासाठी आखलेल्या नवीन योजनांवरती आज तुमचं काम सुरू होऊ शकतं. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना 108 वेळा मंत्र जाप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी जर तुम्ही काही दिवसांपासून शारीरिक त्रासानं त्रस्त असाल तर तो त्रास आज संपेल आणि तुमच्या धनवृद्धीची देखील शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला मदत करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. मुलांच्या भविष्याबद्दल एक चांगली बातमी देखील तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुमचा मानसिक ताणतणाव कमी होईल. आज संध्याकाळी कुटुंबातील वडीलधाऱ्या लोकांच्या सल्ल्यानं तुम्ही चांगले काम हाती घ्याल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आज तुम्ही व्यवसायाच्या नवीन योजना यशस्वी करण्यासाठी व्यस्त राहाल. नोकरीमध्ये एखाद्या गोष्टीवरनं तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप होऊ शकतात, परंतु घाबरू नका.
तुम्ही तुमची बाजू खरी असल्याचं सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. आज संध्याकाळी वाहन चालवताना तुम्ही काळजी घ्या, कारण दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वाहन तुम्ही सावकाश चालवा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमी वस्त्राचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निर्णय विचारपूर्वक घ्या, अन्यथा भविष्यात तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. तुमच्या मुलांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे आज तुमचा मान सन्मान वाढेल. संध्याकाळी तुम्ही मित्रांसोबत मजा मस्ती कराल. आज तुम्ही तुमच्या संयमाने शत्रूंवरती विजय मिळवू शकाल. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या वरिष्ठांच्या सल्ल्याची गरज भासेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील वाद हे मिटवावे लागतील, नाहीतर तुमचा मानसिक ताण वाढेल. आज तुम्ही बँक किंवा इतर संस्थेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तसं करू नका, कारण आजचा दिवस योग्य नाही आणि कर्ज फेडणं तुमच्यासाठी कठीण होईल. राजकीय क्षेत्रामध्ये तुमचा प्रभाव वाढताना दिसेल. मामासोबत आज तुमचे काही मतभेद होऊ शकतात, परंतु तुमच्या बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तांब्याच्या भांड्यातनं भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या पूर्वजांकडनं काही धन मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या मित्र किंवा सहकार्याला न विचारता कुठलाही सल्ला कोणालाही देऊ नका, कारण त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सावध व्हा. रात्री तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाच्या भेटीला जाऊ शकता, ज्याच्यामुळे तुमचं मन शांत आणि प्रसन्न होईल. व्यवसायामध्ये आज तुम्ही काही नवीन योजना आखाल, ज्याचा तुम्हाला भविष्यात लाभ होईल. आज योग्य व्यक्तींकडनं तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतील. तुम्हाला आज सासरवाडीकडनं देखील धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी आज तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या तयारीमध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुमच्या जीवनसाथीदाराच्या सल्ल्यानं तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याचा काहीतरी बिघाड होऊ शकतो आणि त्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोड खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला मान सन्मान मिळवून देणारा ठरणार आहे. परंतु नोकरीमध्ये तुम्हाला आज तुमच्या शत्रूंपासून मात्र सावध राहावं लागेल, कारण ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला आज तुमच्या सासरवाडीकडनं आणि जीवनसाथीदाराकडनं संपूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये एखादी नवीन डील फायनल होईल, ज्याची तुम्ही फार दिवसांपासून वाट पाहत होतात. आज संध्याकाळी तुम्हाला कोणत्याही वादविवादात पडणं टाळावं लागेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.